महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। संभाजीराजे महाराज की जय। छत्रपती शाहू महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। जिजामाता की जय। हिंदवी स्वराज्याचं छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जय श्रीराम, जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊसाहेब, हे देखणं स्वप्न ज्यांनी वास्तवामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, व हे देखणं स्वप्न ज्यांनी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत जपलं ते राजा शंभू छत्रपती यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आणि आज सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीनं या ठिकाणी ससानी नगर हडपसर या ठिकाणी समाजकंटकाने जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याचा प्रथमतः या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो। आज संबंध महाराष्ट्राचं नव्हे तर जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत। आणि आज आपण जर बघितलं तर प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कोरलेले आहेत। तरी देखील काही समाजकंटक जर असं कृत्य या ठिकाणी करत असेल तर खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे की अशी वाईट प्रवृत्ती यांच्या मनामध्ये येते कुठून। आणि जर अशी वाईट वृत्ती ज्यांच्या मनामध्ये येते यांची नांगी जागेवर ठेचली पाहिजे। माझी समस्त महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की असे समाजकंटक जर थोर पुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करत असतील तर त्यांची नांगी आपण जागेवरती ठेचावी, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही थोर पुरुषांची विटंबना या ठिकाणी होणार नाही याची दखल खरं तर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतली पाहिजे। आणि मी या घटनेचा पुरंदर तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। धन्यवाद। हडपसर येथील ससानी नगर या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती जे दगडफेक करून विटंबना केली गेली, निश्चितच संपूर्ण हडपसर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची दखल घेतली गेली आहे। निश्चितपणे मराठा समाज तसेच हिंदू समाज अतिशय वेगवानपणे आक्रमक होण्याच्या उद्देशाने परवा दिवशी आपण पाहिलं की निश्चितपणे सराठी आपले हडपसर या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवला गेला। सर्वप्रथम मी पुरंदर तालुक्याच्या वतीने तसेच जिल्ह्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो। निश्चितच ज्या राजांनी ज्यांना आश्रय दिला त्यांची जी उत्पत्ती पुढे हे केलेली आहे की आज महाराजांच्या पुतळ्यावरती अशी विटंबना करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। निश्चितच सासवड एक संवेदनशील गाव असं आहे की आज इथे काही काळापूर्वी अशाच काही पद्धतीमध्ये दंगल सुद्धा घडली गेली होती। निश्चितच पुरंदर तालुक्यातला मराठा समाज अतिशय संवेदनशील असून एक त्याची समाजामध्ये समतोल राखण्याचं सुद्धा प्रत्येक मराठा समाज काम करत असतो। काही शेवटी एक जणांनी वक्तव्य विचित्र केलं तर पुरंदर तालुका पेटायला वेळ लागत नाही, पण निश्चितच प्रत्येकाला ती जाणीव आहे की समाजामध्ये वागत असताना कुठेतरी आपल्याला व्यवस्थितपणे चाललं पाहिजे। पण ही जी विकृती तयार होते ते कोण निर्माण करते, ह्याच्या पाठीमागं कोण षडयंत्र निर्माण करते ह्याचा सुद्धा लेखाजोखा आपल्याला घेतला गेला पाहिजे। ह्या परिस्थितीमध्ये शासनाने अतिशय कठोररित्या जो आरोपी आहे त्याच्यावरती कडक कारवाई करावी अशी पुरंदर समाजाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। आणि अन्यथा परत अशा प्रकारचं कुठेही महाराष्ट्रामध्ये असो, पुणे जिल्ह्यामध्ये असो, इतर राज्यामध्ये असो, कुठेही असल्या परिस्थितीमध्ये महाराजांच्या पुतळ्याची आमचा निषेध नोंदवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज। देशाचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची जे ससाननगर येथे जी विटंबना समाजकंटकाने केली त्याचा प्रथमतः पुरंदर तालुका व मराठा
महासंघाच्या तर्फे पुरंदर तालुक्यातर्फे मी प्रथमतः निषेध करतो. व आपण पाहिल्यास या आत्ताच अभिजित दादांनी सांगितल्याप्रमाणे अशा घटना वारंवार वाढत आहे. याच्यावरती बिलकुल सरकारचं लक्ष नाहीये. केली पाहिजे. हडपसर येथील ससाने नगरमध्ये गेल्या 2-4 दिवसापूर्वी जो काही निंदनीय प्रकार घडला त्या घटनेचा सर्वप्रथम समस्त पुरंदरवासियांच्या वतीने मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. आणि खरं तर मागच्या 2-4 वर्षांपासून जर आपण बघितलं, 2-4 वर्षापासून म्हणण्यापेक्षा गेल्या 5-10 वर्षापासून या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर कंट्रोल, म्हणजे मी तर खऱ्या अर्थाने गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारेल की ह्या घटनांच्या मध्ये सातत्याने वाढ होत असताना नेमकेपणाने आपलं खातं करतंय काय? खरं तर कठोरातली कठोर शिक्षा अशा आरोपींना व्हायला हवी. परंतु प्रत्येक वेळेस कुठेतरी तो आरोपी मनोरुग्ण सिद्ध करायचा आणि एक प्रकारे कायद्याच्या चौकटीत न बसणारं आणि वेगळी बगल द्यायचं काम करायचं आणि आरोपीच्या पाठीशी एक प्रकारे उभं राहायचं हे गृह खातं काम करते असं तर अशी शंका घ्यायला निश्चितपणे वावे. सांगायचा उद्देश हा एवढाच आहे, हीच घटना जर पाकिस्तानमध्ये घडली असती तर निश्चितपणे तिथे या गोष्टीला काय शिक्षा मिळाली असती हे आपण सर्वजण जाणतोच. पण तरी देखील आम्ही अशा व्यक्तीचे आणि अशा थोर पुरुषाचे युगपुरुषाचे अनुयायी आहोत की ज्यांनी आम्हाला सर्व धर्म समभाव शिकवला आणि निश्चितपणे सर्व धर्म भाव जोपासत असताना